हे पुरी अग ये की 2 घास खाऊन घे. नाही नको राहू द्या. आता गप खातीस का? ये बघू. खा जा. नको. आता खातेस का गप? काय जीजी ते तुमचं नातू असं येडतांग आहे का पहिल्यापासून? नाही ग, फार लय चांगला आहे. मायाळू पण आहे आणि पायाळू पण आहे बघ. अगं बाय पाय आहे वय. होय, पायाळू आहे म्हणून सारखं ध्यान ठेवायला लागतंय मला त्याच्यावर. कसं आहे, बिन आई बापाचं पोर आहे, आजोळात वाढले तेव्हापासून त्याला असं कायनू बायनू होतंय बघ. तुला सांगते, तो 5 वर्षाचा होता तेव्हा त्याची आई काविळ्याने गेली. लोक भाग पण गेला. कसं? हायवेला टरकान उडवलं तिकडं, मेंदवाला मार लागला. मग तेव्हापासून पोरग इकडंच आहे. त्याचं काय चलतं बिलतं नाही वय? येतेत की, मस्त गावाकडे चल म्हणतात त्याला, पण आम्हीच नाही पाठवत. का? द्या की पाठवून, सांभाळलं की आता मोठं होईपर्यंत. हा ग, पोरग आता हाताशी आलंय, त्यात माझा समाधान पण एकटाच आहे बघ. आणि ही तिची शेतीबाती सगळं हेच बघतो ना. आता त्याला जर पाठवलं तर हे कोण बघायचं? पण त्याला काय लागीर झालंय कुणाच ठाऊक. सारखंच म्हणतोय मला मिलिटरीत जायचंय, मला मिलिटरीत जायचंय. आता काय करावं हिच? तुम्ही नका काळजी करू, तो नसतं होत मिलिटरीत भरती. असं झालं ते तोंडात साखरच घालीन बघ. ए शितले, माझा शर्ट कुठे? कुठला? कुठला? असेल घरी. आणतात नाही तुला येताना? एवढी घाई असेल ना तर जा घरी आणि घे. असेल घरीच पडलेला. हाय का तर? हाय, खमकीच आहे. होय, तुला लई पुळकाला यायचं. ए, माझ्यावर कशाला डापडतोयस? तुला पुरण वृत्ती आहे, कबूल कर की. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले.
आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.